नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की शुक्रवारी निफ्टी 50 आणि बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये काय झालेलं आहे आणि सोमवारी 18 तारखेला काय होऊ शकतं याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा. खूप काही महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, या ठिकाणी निफ्टी 50चा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे. तर या ठिकाणी आज एक जबरदस्त गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली आहे. ज्या व्यक्तींनी या ठिकाणी कॉल होल्ड केलेला असेल तर त्यांना आज जबरदस्त प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे. मार्केटने एक अप साइड मुवमेंट दिलेली आहे, परंतु मार्केट या लेवल पासून खाली आलेलं आहे. तर ही लेवल आहे 21,296. या लेवल पासून मार्केट खाली आलेलं आहे. राईट. आता मार्केट का खाली आलेलं आहे मित्रांनो? कारण या ठिकाणी ज्या व्यक्तींनी कॉल होल्ड केलेला असेल तर त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे. प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे मार्केटने या लेवल पासून एक डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे. राईट. आणि या लेवलला परत काय झालेलं आहे, एक जबरदस्त बाईंग झालेली आहे. 21,237 या लेवलला एक जबरदस्त बाईंग झाली आणि बाईंग झाल्यामुळे मार्केटने एक जबरदस्त अपसाइड मुवमेंट दाखवली आहे. आता आपल्याला या ठिकाणी एंट्री कोणत्या लेवलला घ्यायला पाहिजे होते हे आता आपण बघूया. जेव्हा मार्केटने या डे हायचा आपल्याला ब्रेकआउट दिला, या ब्रेकआउट नंतर आपण या ठिकाणी कॉल साईडला एंट्री घेतलेली आहे आणि पहिलं टार्गेट आपल्यासाठी ही लेवल होती. त्यानंतर दुसरं टार्गेट हे होतं. तर हे दोन्ही टार्गेट आपण या ठिकाणी कॅप्चर केलेले आहेत. तर तुम्ही हे टार्गेट कॅप्चर केलेले असेल तर खाली कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. राईट. आणि त्यानंतर मार्केटने ही एक लेवल आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर या ठिकाणी सेलिंग आलेली आहे 21,354. या ठिकाणी एक जबरदस्त सेलिंग आलेली आहे. मार्केट याच लेवल पासून डाऊनफॉल झालेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं मित्रांनो, की मार्केट हे कंटिन्यू एका साइडवेज रेंजमध्ये गेलेला आहे. तर या ठिकाणी कोणी ट्रेडिंग केलेली नसेल. त्यानंतर मार्केटने हा जो हाय बनवला होता, या हायचा सुद्धा ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला आहे. जबरदस्त बाईंग या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं इंडिकेशन आपल्याला याच ठिकाणी मिळालं होतं. म्हणून या ठिकाणी आपण कॉल साईडला एंट्री घेतलेली आहे. म्हणून आपण या ठिकाणी 21,375 या लेवलला कॉल साईडला एंट्री घेतलेला आहे. पहिलं टार्गेट आपल्यासाठी 21,410 होतं. त्यानंतर दुसरं टार्गेट हे होतं 21,450. तर हे दोन्ही टार्गेट आपण या ठिकाणी कॅप्चर केलेले आहेत. तुम्ही हे टार्गेट कॅप्चर केलेले असेल तर खाली कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो. राईट. त्यानंतर मार्केटने या लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि याच ठिकाणी सेलिंग आलेली आहे आणि इथून मार्केट हे डाऊनवर्ड झालेलं आहे आणि क्लोजिंग या ठिकाणी झालेली आहे 21,448. आता सोमवारी 18 तारखेला काय करायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, जर सोमवारी आपल्याला 21,500 या लेवलच्या वरती मार्केट जर ओपन जर झालं तर आपल्याला एक जबरदस्त अपसाइड मुवमेंट मिळू शकते. आणि टार्गेट काय असू शकतात? पहिलं टार्गेट जे असणार आहे 21,520 हे पहिलं टार्गेट आहे मित्रांनो. त्यानंतर 21,560 आहे, 21,600, 21,640 हे टार्गेट बघायला मिळू शकतात मित्रांनो. राईट. तर हे झाले अप साईडचे टार्गेट. डाऊन साईडला काय होऊ शकतं हे पण सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. जर सोमवारी गॅप डाऊन झालं किंवा मार्केट हे निगेटिव्ह साईडला जर आलं तर आपल्याला पुट साईडला एंट्री केव्हा घ्यायची हे सुद्धा माहिती करून घेऊया मित्रांनो. मार्केटने जर ही लेवल ब्रेक केली, लेवल आहे 21,430 ही लेवल जर ब्रेक केली तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे आणि आपल्यासाठी पहिलं टार्गेट आहे 21,400 हे पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर 21,362 हे पुढचं टार्गेट या ठिकाणी बघायला मिळू शकतात. आणि मार्केट जर या लेवलच्या खाली जर गेलं तर मार्केट हे कंटिन्यू एका साइडवेज रेंजमध्ये जाण्याची शक्यता आहे. राईट. आपल्याला प्रॉफिट याच ठिकाणी बुक करायचं आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. तर हे झालं निफ्टी 50 बद्दलचं अनालिसिस. आता आपण बँक निफ्टीचं अनालिसिस करूया मित्रांनो. या ठिकाणी बँक निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली आहे. पहिलीच कॅन्डल
लाल कलरची बघायला मिळाली आहे. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर या ठिकाणी सेलिंग बघायला मिळाली आहे. मार्केट याच लेवलपासून डाऊनफॉल झालेला आहे आणि मार्केटनी या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. लेवल आहे 47,649 या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. आणि ऑलरेडी मार्केटनी या लेवलला बघितलं तर सपोर्ट घेतला होता आणि इथून एक अपसाइड मुवमेंट दाखवली आहे. तर सेम सिच्युएशन आपल्याला याच ठिकाणी आज बघायला मिळाली आहे. मार्केटनी या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि एक अपसाइड मुवमेंट दाखवली आहे. राईट. तर भरपूर जणांनी ही लेवल कॅप्चर केलेली आहेत. तुम्ही जर ही लेवल कॅप्चर केलेली असेल तर कमेंट करून जरूर सांगा. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर मार्केट हे सॅडवेज मध्ये गेलेलं आहे. तर या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळलेलं आहे. राईट. आता या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे की ही जी लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय मित्रांनो. ही जी लेवल आहे 47,844, मार्केटने या लेवलला रेजिस्टन्स घेऊन एक डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे. आता या ठिकाणी मार्केटने या लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे. आता ब्रेकआउट दिल्यानंतर तर या ठिकाणी आपल्याला कॉल साईडला एंट्री करण्याची संधी मिळाली आहे. आणि आपल्यासाठी पहिलं टार्गेट जे होतं तर ही लेवल होती. आपला सकाळचा जो डे हाय होता तर हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट या ठिकाणी होतं. राईट. त्यानंतर दुसरं टार्गेट जे होतं 48,100 हे दुसरं टार्गेट या ठिकाणी होतं. राईट. तर कोणी कोणी हे टार्गेट कॅप्चर केलेले आहेत हे खाली कमेंट करून सांगायचं आहे. राईट. मार्केटनी या लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे 48,165 या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे. या ठिकाणी सेलिंग आलेली आहे आणि मार्केटनी या लेवलला एक डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे आणि या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे 48,071. राईट. आता सोमवारी 18 तारखेला काय करायचं आहे, कॉल साईडला केव्हा जायचं आहे किंवा पोर्ट साईडला केव्हा जायचं आहे हे आता आपण माहिती करून घ्या. मित्रांनो, सोमवारी जर मार्केट हे गॅप अप ओपन झालं आणि 48,200 या लेवलच्या वरती जर गेलं तर आपल्याला कॉल साईडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे 48,300 हे पहिलं टार्गेट आहे. राईट. आणि पुढचं टार्गेट आहे 48,350. याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. कारण मार्केट इथून डाऊनफॉल होण्याची शक्यता आहे आणि याचा सपोर्ट लेवल जो असणार आहे 48,200 हा असू शकतो. राईट. जर मार्केटनी या लेवलचा ब्रेकआउट जर दिला तर पुढचं टार्गेट आहे 48,450 हे पुढचं टार्गेट या ठिकाणी बघायला मिळू शकते मित्रांनो. राईट. तर हे झाले कॉल साईडचे टार्गेट. आता पुट साईडला केव्हा जायचंय हे आता आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी एक राऊंड ऑफ लेवल आहे 48,000. जर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे आणि आपल्यासाठी टार्गेट जे असणार आहे 47,950 हे एक टार्गेट आहे. 47,900 हे एक टार्गेट आहे. त्यानंतर 47,844 हे एक टार्गेट आहे. आणि मार्केट जर याच्या खाली जर गेलं तर आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायची आहे. मार्केट जर या लेवलच्या खाली जर गेलं तर या ठिकाणी मार्केट हे साइडवेज होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करून एक्झिट व्हायचं आहे. तर मित्रांनो, हे झाले कॉल साईडचे आणि पुट साईडचे टार्गेट. आता आपल्याला फिन निफ्टीचं अनालिसिस या ठिकाणी करायचं आहे. तर आता आपण फिन निफ्टीचं अनालिसिस करूया. मित्रांनो, फिन निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाले आहे. मार्केटनी या ठिकाणी एक हाय तयार केलेला आहे 21,573 या ठिकाणी हाय करून या ठिकाणी सेलिंग जास्त प्रमाणात बघायला मिळाली आहे आणि मार्केटनी या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे 21,397. राईट. आणि सपोर्ट घेतल्यानंतर मार्केटनी परत या लेवलला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेवल आहे या ठिकाणी मार्क केलेली आहे 21,446 या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. या लेवलचा ब्रेकआउट दिला नाही आणि परत याच ठिकाणाहून सेलिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. राईट. आणि त्यानंतर मार्केट एक कंटिन्यू एका साइडवेज रेंजमध्ये ऑपरेट होताना दिसतंय. तर या ठिकाणी कोणीही ट्रेडिंग केली नसेल. आता आपल्याला ऑप्शन्स कुठे बाय करायला पाहिजे होता हे आता आपण बघूया. मित्रांनो, आपल्यासाठी ही जी लेवल आहे 21,446 ही लेवल या ठिकाणी सुद्धा रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसून यायला पाहिजे होते, परंतु तसं झालं नाही. मार्केटनी या लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट दिल्यानंतर या लेवलला रिटेस्ट करून एक अपसाइड मुवमेंट दाखवली आहे.
मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॉलची एंट्री केव्हा घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी कॉलची एंट्री घ्यायला पाहिजे 21,470 या ठिकाणी, राईट. आणि टार्गेट कोणतं असायला पाहिजे, तर आपल्यासाठी हे टार्गेट असायला पाहिजे 21,485 हे पहिलं टार्गेट असणार. आणि त्यानंतर दुसरं टार्गेट जे आहे तर ही लेवल आहे 21,520 हे दुसरं टार्गेट आहे, राईट. तर हे दोन टार्गेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि मार्केटनी या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे 21,540 आणि इथून परत सेलिंग सुरू झालेली आहे, राईट. आता आपल्याला सोमवारी कॉल साईडला केव्हा जायचं आहे किंवा पुट साईडला केव्हा जायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, जर आपल्याला ही जी लेवल आहे 21,573 या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला कॉल साईडला जायचं आहे. आणि टार्गेट जे आहेत 21,600, 21,620, 21,640 हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात, राईट. परंतु आपल्याला प्रॉफिट जे आहे 21,600 याच ठिकाणी बुक करायचं आहे, कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतं, राईट. तर 21,600 हे टार्गेट आपल्यासाठी महत्वाचं आहे. जर याचा ब्रेकआउट मिळाला तर आपण वरच्या टार्गेटसाठी जाणार आहोत मित्रांनो, राईट. तर हे झाले कॉल साईडचे टार्गेट. आता आपल्याला डाऊन साईडला कोणते टार्गेट आहे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, मार्केटची क्लोजिंग या ठिकाणी झालेली आहे 21,511 या ठिकाणी क्लोजिंग झालेली आहे. आपल्याला पुट साईडला जर जायचं असेल तर ही जी लेवल आहे या ठिकाणी मार्क करतोय 21,490. मार्केटनी या लेवलचा ब्रेकडाऊन जर दिला तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे. आणि टार्गेट आहे, पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,470 हे पहिलं टार्गेट आहे. दुसरं टार्गेट ही लेवल आहे 21,446. त्यानंतर पुढचं टार्गेट ही लेवल आहे 21,397. मार्केट या लेवलपर्यंत येऊ शकतं, राईट. आपल्याला प्रॉफिट याच ठिकाणी बुक करायचं आहे 21,446, कारण मार्केट इथून परत अप साईडला जाऊ शकतं, राईट. आणि या ठिकाणी चांगला जबरदस्त सपोर्ट तयार झालेला आहे, म्हणून या ठिकाणी मार्केट हे वरती जाऊ शकतं. आणि जर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर आपल्याला या टार्गेटसाठी जायचं आहे 21,397, राईट. तर अशा पद्धतीने फिन निफ्टीमध्ये कॉल साईडला किंवा पुट साईडला हे टार्गेट बघायला मिळू शकतात मित्रांनो, राईट. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा, तरच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळतील. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.